मैं वेदिका देश पांडे। जयकरण गुरुपंच ने हमारे प्लाट पे धोखाधड़ी करके फंसाए थे। हमको 2 साल से झुला रहे थे कि रजिस्ट्री करके रजिस्ट्री बंद है करके। और जब रजिस्ट्री करने गए तो हमको मालूम हुआ कि उन्होंने हमारी खरीदी हुई प्लाट दूसरे को बेच दिए है, किसी कंपनी को बेच दिए है। और उसकी केस 2-3 साल से चालू है। उसकी केस तो भी से चालू रहने के बाद भी कोई सुनवाई नहीं हो रही थी। तो आज जयकरण गुरुपंच को अरेस्ट किए गए हैं। तो हम अपना न्याय चाहते हैं। हमको न्याय होना, हमारा प्लेटफॉर्म होना और न्याय मिळणं। कळमना येथे फिर्यादी नामे बिरबल जखनलाल वर्मा, राहणार वांजरा लेआउट, गुलशन नगर, पोलीस स्टेशन कळमना यांनी आरोपी नामे जयकरण मनोहर गुरुपंच, राहणार शिवशंभू नगर, पोलीस स्टेशन कळमना, नागपूर शहर यांच्या विरुद्ध अर्ज दिला होता की आरोपी याने स्वतःचे शेत मौजा शिरपूर पह नंबर 19 कचरा नंबर 93 ते 99 येथे प्लॉट पाळून ते फिर्यादी व इतर 14 लोकांना विकून त्यांच्याकडून 23 लाख रुपये स्वीकारले आणि त्यांना कोणतीही रजिस्ट्री करून न देता ते शेत परस्पर तिसऱ्या व्यक्तीला विकून टाकले। त्यावरून त्याची अर्ज चौकशी केली असता अर्ज चौकशीवरून माननीय DCP साहेब यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यावरून 31/1/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। तेव्हापासून आरोपी हा पहिले सेशन कोर्ट, नंतर उच्च न्यायालय, त्यानंतर सुप्रीम कोर्ट येथे ॲड इंटरिम बेलसाठी अप्लाय केला, परंतु तिन्ही कोर्टाने त्याची बेल नामंजूर केली। त्यावरून आज आरोपीला ताब्यात घेऊन माननीय कोर्टासमोर पेश केले असता माननीय कोर्टाने 3 दिवसाचा PCR दिला। सदर जो गुन्हा दाखल होता पोलीस स्टेशन कळमना 79/2026 कलम 420 406 भादवी, सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि त्याचा पुढील तपास चालू आहे। त्यास्तरी तपासावरून सध्या आतापर्यंत केलेल्या तपासावरून सध्या जे शेत जमीन आहे ते स्वतःच्याच नावानं त्याच्या दिसून येत आहे आणि जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे प्लॉट आणि स्वस्तिक बिल्डर म्हणून ते स्वतःच्या नावानं आहे। अजून तपास चालू आहे। आता त्याच्या PCR मध्ये काय होते त्याच्यावर ते निष्पन्न करून आपण पुढील आरोपी मिळून आल्यास त्याच्यामध्ये कलम वाढ करून आरोपी आपण ते 700 लोकांना विकला होता, परंतु आपल्यापर्यंत आतापर्यंत 15 लोक आलेले आहे। अजून तपास चालू आहे। अजून काही लोक आले तर त्यांना साक्षीदार करून आपण ते ॲड करून देऊ। लोकांना असे आव्हान आहे की मौजा शिरपूर पह नंबर 19 खसरा नंबर 93 ते 99 याच्यामध्ये ज्यांनी कुणी प्लॉट विकत घेतला असेल आणि पैसे जयकरण मनोहर गुरुपंच यांना दिले असेल तर त्यांनी पोलीस स्टेशन कळमना येथे संपर्क साधावा। त्यांचा पण योग्य ते तपास करून आपण त्यांना गुन्ह्यामध्ये साक्षीदार बनवून पुढील तपास करू।